हे कोण खाणार आहे? कोण खाणार आहे? कोण खाणार आहे? मी कोण? तुझं नाव काय? यशस्वी. चला आता आपण यशस्वीचा रिव्ह्यू बघूया. टेस्ट करून सांग यशू कसं झालंय? कसं झालंय? आवडलं तुला? थँक्यू. पूर्ण फिनिश करणार आहेस तू? चला तर मग मंडळी, तुम्हाला येशूने रिव्ह्यू पण दिलाय. तुम्ही पण तुमच्या छोटू छोटू बेबीसाठी ही रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे आपल्या येशूसाठी गव्हाच्या पिठाचे नूडल्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काय बनवणार आहे आपण आज? नूडल्स गव्हाच्या पिठाचे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, इकडे मी गव्हाच्या पिठाचे नूडल्स बनवण्यासाठी एक मोठा तांबा भरून पाणी उकळायला ठेवलंय आणि इकडे गव्हाचं पीठ छान मळून त्याचा घट्ट गोळा करून घेतलाय. हे बघा, आता मी याची चपाती बनवणार. आणि हे बघा, आपली चपाती बनवून रेडी आहे. जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. आता आपण ही चपाती उकळत्या पाण्यामध्ये सोडायची. हे बघा, आता मी ही चपाती ह्या गरम उकळत्या पाण्यामध्ये सोडली आहे. आता हिला आपल्याला छान कमीत कमी एक 7-8 मिनिट गरम पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे. आता ही टाकली आहे. याप्रमाणेच या राहिलेल्या 2 चपाती पण मी त्यामध्ये टाकणार आहे उकळण्यासाठी. तर हे बघा, आपले मस्त सुटसुटीत नूडल्स तयार आहे. येशू जरा घाई करत होती, त्यामुळे मला डिटेलमध्ये शूट नाही घेता आलं. चला आता पुढची प्रोसेस करूया. हे बघा, इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलंय. आता याच्यामध्ये एक छोटा कांदा परतून घेणार आहे. हे बघा, आपला कांदा आता इथे हलका ब्राऊन झालाय. आता यामध्ये मी टाकणार आहे मोहरी, नंतर टाकणार आहे 1 छोटा चम्मच जिरे. हे पण छान परतून घ्यायचे. हे बघा, आणि आता आपण यामध्ये घालणार आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट. हे बघा, हे बघा, आपली अद्रक लसूणची पेस्ट पण आता छान परतून घ्यायची आपल्याला. गॅस मिडियम ठेवायचा आहे. हे बघा, आणि हे बघा, आपल्या येशूला किती घाई झाली आहे. येशू थांब, थोडंसं देते बेटा मी बनवून. काय चेक करते तू? बस खाली, खाली बस. गॅसकडे नको जाऊ. मी टाकते, सगळं टाकते तुझ्या ह्याच्यात, सगळं टाकते, थांब. हे बघा, आता हे सगळं छान परतून झालंय. आता यामध्ये मी घालणार आहे 1 टोमॅटो मीडियम साईजचा बारीक कट करून. हे बघा, आता आपला टोमॅटो पण छान परतत आलाय. आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली आहे, मी एवढा 1 चम्मच यामध्ये हळद पण टाकली आहे. आणि येशूसाठी बनवतीये, त्यामुळे मी तिखट टाकलेलं नाही आहे, कारण ती अजून तिखट खात नाही, म्हणून मी तिखट न घालताच बनवतीये. तुम्ही चवीनुसार यामध्ये तिखट टाकू शकता. आपलं सर्व टोमॅटो वगैरे सर्व छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये मी हे नूडल्स टाकून घेतलेत. आता यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मी पीठ मळताना मीठ घातलं होतं, त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि हे आता आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचे. हे बघा, अजिबात चिकट नाही झाले, मस्त सुटसुटीत झाले. आणि पहिल्याच प्रयत्नात बनवलेत बरं का मी. म्हटलं येशूला आज काहीतरी नवीन देऊया, म्हणून मी हे नूडल्स बनवलेत होममेड. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी.
आणि आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता याला आपण आणखी 2 मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. हे बघा आपले पौष्टिक गरमागरम होममेड नूडल्स तयार आहेत. हे बघा असे झालेत. आता आपण यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर. आणि आता हे कोण खाणार आहे? कोण खाणार आहे? कोण खाणार आहे? मी कोण? तुझं नाव काय? यशस्वी. चला आता आपण यशस्वीचा रिव्ह्यू बघूया. टेस्ट करून सांग यशू कसं झालंय? कसं झालंय? आवडलं तुला? थँक्यू. पूर्ण फिनिश करणार आहेस तू? चला तर मग मंडळी, तुम्हाला येशूने रिव्ह्यू पण दिलाय. तुम्ही पण तुमच्या छोटू छोटू बेबीसाठी ही रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.